आदर्श जीवन घेण्यासारखं आहे. काही लोकांचं ऐका लक्षपूर्वक. एवढंच राहते टाबरूते. शुक्रवारी घेऊन जातात कशाला? नमाज पडायला. आणि आपलीच कुठे गिरे काय माहित. फक्त शिवजयंती छत्रपती. अरे थांब रे बापा, तू पहिले धोतर नीट घालायची, पॅन्ट नीट घालायची. नुसती चंद्राची कोर लावली म्हणजे छत्रपती होते का? छत्रपती विचारानं व्हावं लागतं, विचारानं, शरीरानं नाही. छत्रपतीचे विचार आपल्या डोक्यात पाहिजे. अहिल्यादेवी होळकर यांची विचार डोक्यात पाहिजे. आपल्या मुलीच्या डोक्यामध्ये हे असलं पाहिजे, आपल्या मुलाच्या डोक्यात हे असलं पाहिजे. पण आजकाल हे आपल्या मुलांच्या डोक्यात नाही. त्यांचा गुरु कोण बनलेला आहे आता? कोण म्हणलं मोबाईल? खरं आहे त्यांचं, खोटं काहीच नाही. ते खरं बोलतात पोरं. लहान मुलं ही देवाघरची फुलं असतात, कारण ते डायरेक्ट बोलून देतात, मनात काही ठेवत नाही. खरं आहे त्यांचं. आणि 3च रंगामध्ये मुलं आजकाल बिघडलेली आहेत. ऐका 3 रंग कोणते कोणते आहे. एक, पहिला रंग हिरवा, दुसरा रंग लाल, तिसरा रंग निळा. हिरवा रंग कशाचा आहे रे पोरो? तरुण मंडळी सप्ताहामध्ये असली पाहिजे. आता उद्या येताना आहे ना, आपले आपले घेऊन येत जा कॅलेंडर. कॅलेंडर म्हणजे कॅलेंडर, मुलं त्याला कॅलेंडर म्हणतात आमच्या नांदेडमध्ये. नवीन छापखाना कॅलेंडर घेऊन आलं पाहिजे. आपली जबाबदारी आहे, कारण गुरु शिवाय गत्यंतर नाही. कारण एक श्लोक सांगतो तुम्हाला मी, ऐका. गु शब्दस्तु अंधकारः, ऋ शब्दस्त निरोधकः, अंधकार निरोधित्वात गुरु इत्ते भिधी येते. गुरु शिवाय कोणीही तारू शकत नाही. म्हणून या वारकरी संप्रदायामध्येच आपल्याला तरता येतं, याच्यातच मार्ग सापडतो. एकमेव व्यासपीठ राहिलेलं आहे विचारांचं, ते म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह. आता दुसरं व्यासपीठ आपण ठेवलं नाही. आणि आता राहिलेलं याच्यात खूपच झालं म्हणा आता ते. पण मग काही काही ठिकाणी बरे हातात विचारांची देवाणघेवाण चांगली आहे. विचाराची बैठक अजून काहींची चांगली आहे. काहींच्या विचाराची बैठक आता चांगली राहिलेली नाही. म्हणून गुरु शिवाय परमार्थामध्ये गत्यंतर नाही. ऐका, सामान्याचं उदाहरण देतो. सद्गुरु वाचोनी संसारी तारक, सद्गुरु वाचोनी संसारी तारक, नसेची निष्ठंक आन कोणी. इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करुणी, संशयाची श्रेणी छेदितिना. उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती, उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती, पुरविती आरती शिष्याची या. इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करुणी, संशयाची श्रेणी छेदितिना. वंचना करती जनदुष्ट नष्ट, वंचना करती जनदुष्ट नष्ट, मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिता ती. इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करुणी,
संशयाची श्रेणी छेदितिना ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास नेने साधनास आन कोणी किंवा आन काही इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करुणे संशयाची श्रेणी छेदितिना विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं ददानं गवामृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा कृ प्रथम नमन दुसरी चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञे जीवोद्धरार्थावतारं कलांकांक तेजोदिका मोदि वक्त्रं खलाणेशवादापणोधार दक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले गदेवलंबलंबितं भुजंग तुंग मालिका डमड्डमड्डमड्डमन्निनादवड्डमरवयं चकार चंड तांडवं तनोतु न शिव तनोतु न शिव तनोतु न शिव शिवम् सद्गुरु वाचोनी संसारी तारक सद्गुरु वाचोनी संसारी तारक नसेची निष्टंक आन कोणी इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करुणी संशयाची श्रेणी छेदितिना प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग वैराग्य राजरसिक देऊचे सुप्रसिद्ध साधू अलंकापुर पीठाधीश्वर भगवान श्री ज्ञानोबा राय साधकांचे मायबाप ज्ञानियांचे राजे ज्ञानाधिराज कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली ज्ञानोबा राय यांचा हा 5 चरणाचा उत्कृष्ट असा गोड अभंग आणि या अभंगातून माऊली ज्ञानोबा राय
आपल्या सद्गुरूंचं मोठेपण सांगतात. विठ्ठल विठ्ठल माऊली ज्ञानोबाऱ्यांचा हा अभंग आहे. म्हणून तुकोबरायच्या गाथ्यामध्ये किती जरी पाहिला मोबाईलवर तरी सापडू शकला नाही. प्रत्येक जण पाहत होत. पण असं काही नाही की जगद्गुरु तुकोबरायांचेच अभंग रोज असले पाहिजे. मन वाटलं एखाद्या दिवशी माऊलींचा अभंग घ्यावा, वाटलं एखाद्या दिवशी आईसाहेबांचा अभंग घ्यावा. अनेक अभंग आहेत महाराज, पण आपलं तसं नाही. टिपण इथेच, अभंग इथेच, फक्त बदलतो ते गाव. विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. सालाबाद प्रमाणे याही वर्षी चालू असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह अगदी आनंदाच्या वातावरणामध्ये भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपाशीर्वादाने, आवाज सारखा राहू द्या आता, अलंकापूर पीठाधीश्वर भगवान श्री ज्ञानोबारायांच्या असीम कृपेने आणि आपले सद्गुरू भास्कर गिरीजी महाराज बाबांच्या कृपाशीर्वादाने, गुरुवारी आमचे मोठी बाबांच्या कृपाशीर्वादाने आणि आपले सद्गुरू सर्वांचे, आपला जो भक्त परिवार आहे ही कृष्णासारखाच भक्त परिवार, आणि बाबांचं नाव सुद्धा होतं कृष्णदेव. मी आलं तेव्हापासून पाहतोय किती अट्टहास बालगोपाळ मंडळीचा या सांगलेलं काम तत्परतेनं पार पाडतात. फक्त आता मला असं वाटतं, तुम्ही एकच काम करा, फक्त 2 तास माझ्याकडं पहा आणि थोडं वाटलंच तर पुढं सरकून घ्या. थोडं पुढं सरका. असं जागा भरपूर आहे. मागच्या मंडळीला महाराज दिसला पाहिजे. लाईट जर बंद केली तर महाराज कुठं हे कळणार सुद्धा नाही. विठ्ठल त्याच्यात माझी काही चुकी नाही. कंपनीचा मालच तसा पाठवलेला, मी काय करणार. वरूनच जर पॅकिंग तशी आली त्याला आपला नाही इलाज असतो. पण जमीन कसदार तीच राहते. हा विठ्ठल विठ्ठल खूप गोड असं नियोजन आहे. आज बाबांच्या चरणावर साष्टांग दंडवत करून परमपूज्य प्रातस्मरणीय भगवान कृष्णदेवजी बाबा यांच्या सद्गुरूंच्या चरणी साष्टांग दंडवत, नवनाथ बाबा त्यांच्याही चरणी साष्टांग दंडवत, आणि आत्ता मुख्य पीठाधीश माझे गुरुवर्य बाबांना सांगितलं होतं, बाबा खाली बसा. बाबा नाही, उभं राहतात. ही आमच्या संस्थेची परंपरा आहे. एक वाक्य आवर्जून सांगतो विद्यार्थ्यांकरता, ज्या झाडाला फळ लागलं ना ते झाड झुकतं बरं पोरो. ज्या झाडाला फळ लागलं, आता आंब्याच्या झाडाला मोहर लागलेला आहे, ते आपोआप झाड झुकत असतं. आणि ज्या झाडाला मोहर नाही ना ते ताटच राहतं, ते वाकत नाही. आणि समजून चालायचं, जर ताट राहिलं ना, अरे या फळना चुंबिता फुलना तुंबिता, याला काहीच नाही, हा वांज वृक्ष आहे म्हणायचं. विठ्ठल विठ्ठल पण बाबांचे मोठेपण आहे. विद्यार्थ्यांच्या कीर्तनाला बाबा आज उपस्थित आहेत. बाबांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सहज मला आठवलं सद्गुरूंचं वर्णन करावं. कारण ज्ञानोबारायांनी जवळपास 18 अध्यायामध्ये भरपूर ओव्या खर्च केल्या आणि त्याच्यात संसाराचं वर्णन कुठंच केलेलं नाही. जर वर्णन केलेलं असेल तोंड भरून, तर ज्ञानोबारायांनी सद्गुरूचं प्रत्येक अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे. म्हणून मलाही वाटलं चला खूप लांबून आलो आपण, सद्गुरूंचं वर्णन करू. काय आहे पहा, जे वर्णनीय आहेत त्यांचंच वर्णन करावं.
उगाच कोणाचंही वर्णन करत बसू नाही. आपण जर इतरांचं वर्णन केलं तर माऊली ज्ञानोबाराय म्हणतात वाणीला शीण प्राप्त होतो आपल्या. म्हणून तर आजकालचे कीर्तनकार म्हणतात मी लई थकून गेलो. कस काय थकून जाईना शिराशीर, कोणाचंही वाजवतो ना. माऊली सांगतात म्हणून आसोती वायानी कायसी मूर्खाची बोलणी, वाया वाढविता वाणी शिने लहन. वाणी का शिनते, वाणी का थकते, तर आपण मूर्खाचं वर्णन केलं तर वाणी शिनते. विठ्ठल विठ्ठल. आणि आपण जर योग्य पुरुषाचं वर्णन वाणीनं घडलं, संतांचं वर्णन वाणीनं घडलं, आपल्या सद्गुरूचं वर्णन वाणीनं घडलं, तर त्याच्या खाली सोवी ज्ञानोबा सांगतात ऐसे बोलिले देवी तेत जीजी म्हणितले पांडवे, ऐके जेत वाचा विसवे ते साधू कथा. सासू सासऱ्याची कथा नाही, साधू कथा. साधूचं वर्णन केलं, संतांचं वर्णन केलं तर वाणीला विश्रांती प्राप्त होते. म्हणून संतांचं वर्णन करावं या उद्देशानं हा अभंग घेतला. विठ्ठल गोड असं नियोजन आहे. दोन्ही मृदंगाचार्य एकदम तरबेज आहेत. इंद्रासारखे मृदंग वादक आहेत, गंधर्वासारखे गायक आहेत, चोपदार कीर्तनकार जर लटलट कापायला लागले तर उचलून आपट्यासारखे आहेत. चोपदार खरंच असे चोपदार सोपतात. काय काय चोपदार, त्याला रस्ता कीर्तनकाराला सांगावं लागतं. नाही रे भाऊ इकून चल, ते दुसरीकडे घेऊन जातं, मंडपाला येडा घालून पुन्हा घेऊन येतो. असा चोपदार पाहिजे. तर बेस दंड धाकट सगळेच एकदम तब्येतीनं मजबूत आहेत आणि जवळपास हा ऊसाचाच भाग दिसतोय. पट्टा चांगला आहे. विठ्ठल आमचे ऋषिकेश महाराज सुद्धा कीर्तन सेवेसाठी उपस्थित आहेत. महाराजांचं नाव, भक्त परिवारातले सर्वजण मंडळी उपस्थित आहे. सर्वांचंच नाव घेणं काही शक्यही नाही. जाता आता एकच सांगतो, जे महाराज एक वाक्य सांगायचे पहा. कोणते महाराज? पूज्य डोंगरेजी महाराज कहते थे. हे मी ऐकलेलं नाही, पण सद्गुरूच्या मुखातून एकदा वाक्य ऐकलं होतं. आमच्या महाराजांनी वाक्य सांगितलं होतं. पूज्य डोंगरेजी महाराज कहते थे ये वारकरी संप्रदाय के लोग नाम के भूखे नहीं होते, ये तो हरि नाम के भूखे होते. त्याला वारकरी म्हणतात. आणि जर नावाचा भुकेला असेल तर अजून वारकरीच नाही. विठ्ठल सगळेच मंडळी उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणी पुनश्च एकदा नतमस्तक होतो आणि अभंगाला सुरुवात करूया. विठ्ठल विठ्ठल. अभंग माऊली ज्ञानोबारायांचा आहे आणि माऊली म्हणतात सद्गुरू शिवाय संसारामध्ये तारणारा आतापर्यंत दुसरा जन्माला आला नाही, येणार सुद्धा नाही. संसारात तारून नेणं इतकी सोपी गोष्ट नाही. अपवादानं देव सुद्धा तारून नेऊ शकत नाही. जरी भगवान परमात्मा म्हणत असले मैया वेशीत चेतसाम, पण देवाचंही तिथं चालत नाही. सद्गुरू शिवाय, कारण ज्ञानोबारांची वाणी म्हणजे सामान्य वाणी नाही. माऊली स्वतः सांगतात माझी या सत्यवादाचे तप, वाचा केली बहुत कल्प, तया फळाचे महाद्वीप पातलो प्रभू, पुण्य पोशिली असाधारणे. माऊलींची वाणी म्हणजे सामान्यांची वाणी नाही. जिथं ज्ञानोबाराय बोलले ना नशेची निष्ठंका आण कोणी, तर नशेची निष्ठंका आण कोणी, तिथं संशय घ्यायचा नाही. मग कोणी आणा, देव जरी असला तरी संसारातून तारून नेऊ शकत नाही. अनेक प्रमाण आहेत महाराज, काही बोलू नका, विचार करा प्रमाणाचा.
भवसागर तरता कार्य करीतसा गारी करीतसा चिंता पैल उभा दाता कटीकर ठेवून या त्याची पायी घाला मिठी. या प्रमाणाची व्यवस्था काय लावणार? तुम्ही ते विधान केलं की देव सुद्धा तारून नेऊ शकत नाही. आणि खरंच देव सुद्धा ज्या अर्थी ज्ञानोबा सांगतात ना, त्या अर्थी देव सुद्धा कोणाचाच वशिला घेत नाही. तो जरी म्हणत असला तरी वशिला कोणाचा तो सांभाळत नाही. देव देतो ते आपल्याच कर्माचं देतो, त्याच्या घरचं काहीच देत नाही. विठ्ठल विठ्ठल. अध्यक्ष लोक काय घरातले देतात की काय? तेच गोळा करतात आणि तेच देतात. तसं देव जरी अध्यक्ष असला ना या संसाराचा, देव जरी म्हणत असला की मया अध्यक्षेन प्रकृती सुयेते सचराचरम हेतू नानेन कोणतेय जगद्वी परिवर्तते. जरी देव अध्यक्ष असले तरी संसार तारून नेऊ शकत नाही. कारण ज्ञानोबारांचा शब्दच असा आहे की नशेची निष्ठंक आन कोणी. निष्ठंक म्हणले की मग सगळेच आले त्याच्यात. देव सुद्धा आपल्याला तारून नेऊ शकत नाही. का? देवाला जरी आपल्याला तारून न्यायचं झालं तरी त्याला सुद्धा महाराज गुरुच बनावं लागतं. तुम्हाला मी उदाहरण सांगतो, ऐका. साधारण मनुष्याची उदाहरणं नाहीत. ज्यांचा आपण जय जयकार करतो, जे अखंड देवाजवळ आहेत, रात्रंदिवस देवाच्या जवळ आहेत. कोण? प्रेममूर्ती नामदेव महाराज. नामदेवराय अखंड देवाच्या जवळ राहायचे. वशिला लावायचा प्रयत्न खूप वेळेस केला, पण देवानं वशिला स्वीकारला नाही. नामदेवा तुम्ही कच्चे ठरलात हो बाबा. ते बरं झालं नामदेवराय होते, सहन केली. आताची जर असती तर पुन्हा मंदिरातच गेली नसती. तू देवघर, आम्ही मंदिरात. हे लय अवघड आहे. माझ्याकडे संस्थान आहे, आश्रम सांभाळणं फार अवघड गोष्टी. विठ्ठल विठ्ठल. किती थकून आला, कंटाळून आला तरी बोलावंच लागते. बाबा माझ्याकडे पाहिलेच नाही म्हणतात, लय अवघड. तसं देवाच्या जवळ राहिले नामदेवराय. नामदेवराय कच्चे ठरले. तुम्ही देव म्हणतायत नामदेवाला. आता तुम्ही एक काम करा नामदेवा, तुम्ही एक काम करा. तुम्हाला इथं गत्यंतर नाही. तुम्हाला जर खरंच संत बनायचं असेल तर एकमेव पर्याय आहे, तुम्हाला गुरु करावं लागल. गुरु शिवाय मार्ग नाही. अहो संसारातही नाही, परमार्थातही नाही. कारण मनाच्या गतीनं आपण जर चाललो तर मन आपला घात करू शकते. कारण मनोमार्ग गेला तो तेथेच मुकला. मनाच्या गतीनं आपल्याला चालता येत नाही. कोणीतरी गुरु असावा लागतो. नामदेवांना हात जोडून सांगितलं, नामदेवा संसारातून तारून जाणं इतकं सोपं समजू नका. ते संसार आहे, चांगले चांगले पटीला लावले. संसार साधारण नाही बाबा. या संसाराचं वर्णन, अहो या संसाराचं दुःख जर एखाद्या पाषाणाच्या समोर वाचलं, अनिक दुःखे सांगू मी किती, सकळ संसाराची स्थिती, नाथा हे वासना फुटती, भय कापचित्ती भरिला रे. अनिक दुःखे सांगू मी किती, सकळ संसाराची स्थिती, नाथा हे वासना फुटती, अनेक दुःखे सांगू किती, सकळ संसाराची स्थिती नसाहे. काय फुटती? पाषाण. आणि ते कसे राहतात? काळे कुळकुळीत राहतात पाषाणाचे दगड. उदाहरणार्थ कोण म्हणलं माझ्यासारखं? तुम्हाला बरं मी दिसलं. विठ्ठल विठ्ठल. पाषाण फुटतो, पाषाण. कोणाचं दुःख? या संसाराची स्थिती जर त्याला सांगितली तो, एवढा संसार कठीण आहे, दुस्तर आहे बापा. तुकोबरायचं असं सांगतात त्या संसाराचं वर्णन,
करिता विचार तो हा दृढ संसार. कोणाला? ब्रह्मादि का पार नुलंगवे सामर्थ्ये. उल्लंघून जाणं इतकं सोपं नाही. संसाराची स्थिती अवघड आहे. संसार प्रत्येकाला रडवतो बरं. संसार एवढं सोपी गोष्ट नाही. संसार करणं म्हणजे इतकी सोपी गोष्ट नाही, फार अवघड कठीण गोष्ट आहे. ज्ञानोबा तर म्हणतात या संसाराची स्थिती अशी आहे बाबा, येथ एक नवलाओ जो जो कीजे तरुण पाओ तो तो आपाव होय ते एक. तुम्ही जे जे प्रयत्न करशाल ते ते प्रयत्न आपाप विफल जातो. विफल पहा, आपण काय साधारण प्रयत्न करतो का? एक दोन सांगतो तुम्हाला मी, कारण माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त अनुभव आहे त्याचा, म्हणून मी जास्त सांगणार नाही ती. आणि ते सांगण्याकरता 350 किलोमीटर आलो नाही. विठ्ठल विठ्ठल. पण माझा मुद्दा एकच आहे की संसार रडवतो. तुम्ही काही उपाय करा. लोक काय साधारण उपाय करतात म्हणतात काय तुम्ही? चला ना बाबा कीर्तनाला. थांबा हो महाराज, फक्त एकदा नीट लागू द्या. आता काही आपल्यावर थोडी जबाबदारी आहे. लोक म्हणतात बारक्याचं झालंय, मोठ्याचंही झालंय, फक्त एक मुलगी आहे, तिचं एकदा सुरळीत लागू द्या, नंतर तुमच्या गाडीत टाकून मला कुठेही घेऊन जा. म्हणतात का नाही लोक? म्हणतात, पण येत नाही. एवढंच नाही, अजून तुम्हाला उदाहरण सांगतो. इथे विनापारात चालू असेल ना अखंड, आता सप्त्याचं पॉम्पलेट काढलेलं असतं, याची यांची पंगत आहे, यांचं कीर्तन आहे, हे महाराज आहेत, सगळा खटाटोप असतो. सप्ताह करणं म्हणजे साधारण गोष्ट नाही, फार अवघड गोष्ट झाली ती सुद्धा. आपण सगळं आखीव रोखीव बांधीव नियोजन करतो सगळं, आणि रोज आपल्याला अनाउन्समेंट करावी लागते. ऐका हो ऐका, आज या वेळेला अमुक अमुक पाटलांचा पहारा आहे, हजर राहावे. पाटील तिकडच पाणी भरतात, मंडपाकडे येत नाहीत. तुम्ही सांगा, विना पहारा घेण्याकरता रोज आपल्याला अनाउन्समेंट करावी लागते का नाही? बरं, विना पहारा घेतल्यानंतर किती आनंद आहे हो, किती आनंद आहे. हार घालतात, बुक्का लावतात, विना गळ्यात देतात, पाया पडतात, तरी लोक विण्याच्या जवळ येत नाहीत, विना घेत नाहीत. विण्याचं वजन किती असेल बाबा? लय झालं 1-1.5 किलो. माझ्या गळ्यात होता 1 ना 1.5 किलो. 1.5 किलोचं वजन लोक वागवायला तयार नाहीत. पण 10-20 किलोचा बदक्या नातू राहतो कड्यावया, आणि सगळ्या गावानं फिरतो. या गलीतून जाईल, त्या गलीतून येईल. बरं, त्या गलीतून आल्यानंतर कोणी बुक्का लावत नाही, कोणी हार घालत नाही, कोणी पायाही पडत नाही, पण ते कणोस्तर घेतल्याशिवाय राहत. धापा टाकत फिरतं, पण गावानच फिरतं. ते 10-12 किलोचा बदक्या नातू राहतो. मग तुम्ही सांगा, संसार साधारण आहे? विठ्ठल विठ्ठल. अवघड आहे, कडू आहे, पण माणसाला तेच गोड वाटतं. विषयी विषयाचा परिपाडू, गोड परमार्थ लागे कडू. गोड आहे परमार्थ, पण माणसाला कडू वाटतो. संसारामध्ये कितीही रट्टे बसू द्या, बसत नाहीत असं नाही, लई बसतात, पण आपल्याला सवय झाली सहन करून घ्यायची. आपण सांगत नाही, सांगलं तरी जाईल तिथं तेच दुःख आहे, म्हणून आपण सांगून परेशान होत नाही. ऐका तुम्ही, संसारात साधारण दुःख नाही, पचवायला सुद्धा तसेच माणसं लागतात, आणि आपली कॅपॅसिटी वाढलेली आहे दुःख सहन करण्याची. पण साधू महात्मे सांगतात की संसारातलं दुःख साधारण नाही बाबा. संसार प्रत्येकाला रडवतो. हा संसार कोट्याधीश असू द्या, करोडोपती असू द्या, पण संसार रडवल्याशिवाय राहत नाही. प्रत्येकाला रडावं लागतं. याच्याकरता एक दृष्टांत सांगतो, ऐका लक्षपूर्वक. नवीन लग्न झालं होतं. नवीन काय वाटत नाही, ते बरं वाटतं प्रत्येकाला. सफरचंदासारखे गालं राहतात. नंतर लग्न झालं की 2-4 वर्षाला पंक्चर झालेल्या टायरासारखं होऊन जातं. आपोआप
त्याला कोणी सांगायची गरज नाही, काय नाही, सगळं त्याचं निराश होऊन जातो बिचारा. समजून चालाव, या प्लॅटफॉर्मवरची गाडी निघून गेलेली आहे, पुढच्या स्टेशनला. अशी स्थिती होती 4-5 वर्षानंतर. पण नवीन नवीन माणसाला दुःख वाटत नाही, आपोआप उड्या टाकतात माणसं त्याच्यात. मग 2-3 वर्ष झाली होते त्याच्या सावधानला, 2-3 वर्ष झाले आणि आता ते संपलं. तुम्ही हे खाता का, ते खाता का, ते खाता का, हे खाता, तुम्ही काय खाता ते खाता. तिने सगळीच ओळखून घेतली आणि ते आटोक्याच्या बाहेर परिस्थिती गेली. माझा मुद्दा आहे, संसार प्रत्येकाला कसं रडवतो पहा, ऐका. एवढाच दृष्टांत ऐका, प्रत्येकाच्या लक्षात येईल. 2-4 वर्ष उलटून गेले लग्नाला आणि एक दिवस कंटाळा बिचारा, चेहरा पडलेला. कीर्तनात आला तरी मन लागत नाही, सप्त्यात बसला तरी मन लागत नाही, अभंग चालू आहे तरी मन लागत नाही, हरिपाठ चालू आहे तरी मन लागत नाही. उद्विग्न झालं बिचार. सप्त्यातून घरी गेला की चिडचिड सुरू झाली, जाळपोळ सुरू झाल्यासारखं झालं. बिचार घरी गेला, थकून गेलेला होता. तेवढ्यात तिथं महाभारताचं युद्ध सुरुवात झाल्यासारखं झालं. घरी कंटाळला, त्रासला, रडकुंडी आला बिचारा आणि फोन केला. कोणाला? सासऱ्याला. सासरे बुवा, तुम्ही जे फळ माझ्या पदरात टाकलं ते फळ फार कडू निघालं हो. कोणाला फोन केला? सासऱ्याला केला, जावयानं. जावयाची बातमी सासऱ्यानं ऐकली, सासराही रडायला लागला. तिकून दोघही रडतात. इकून जावाई बोलतो, सासरे बुवा, तुम्ही जे फळ माझ्या पदरात टाकलं ते फळ फार कडू निघालं हो. तिकून सासराही रडायला लागला आणि सासऱ्यानं गोड उत्तर दिलं. ऐका बरं उत्तर. जावाई बुवा, तुम्ही मला सांगता बरोबर आहे. जावाई काय म्हणतो इकून? सासरे बुवा, तुम्ही जे फळ माझ्या पदरात टाकलं ते फळ फार कडू निघालं हो. तिकून सासऱ्यानं गोड उत्तर दिलं. ऐका आता, फोनवरच उत्तर देतो सासरा. जावाई बुवा, तुमच्या तरी पदरात मी एकच फळ टाकलं, त्या अख्ख्या फळाचं झाड माझ्या घरी आहे, मी कोणापाशी जाऊन रडू सांगा? कोण म्हणतो? सासरा म्हणतो. माझा मुद्दा काय होता? संसार प्रत्येकाला रडवतो. विठ्ठल विठ्ठल. आणि असं सगळं देव नामदेवरायाला सांगत होते. नामदेवा, संसार दुःख साधारण नाही बरं. तुम्ही जा, सद्गुरूला शरण जा, आणि त्यांच्याशिवाय तुमच्या दुःखाची निवृत्ती कोणी करणार नाही. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती जर व्हावी असं वाटत असेल तर नामदेवा एकमेव पर्याय आहे. ते माझ्याजवळ थांबून नाही जमणार तुम्हाला. तुम्हाला जर ही सुख पदरात पाडून घ्यायचा असेल, हा आनंद पदरात पाडून घ्यायचा असेल नामदेवा, तर तुम्ही सद्गुरूला शरण जा. देवा मी जाऊ कुठं? देवानं पत्ता सांगितला, तुम्ही औंढ्या नागनाथला जा, त्याच्याशिवाय पर्याय नाही. माझा मुद्दा संपला. तिथून नामदेवराव औंढ्या नागनाथला आले आणि गुरुला शरण गेले आणि त्यांच्यावर गुरुची कृपा दृष्टी झाली. नंतर नामदेवराय पंढरपूरला गेले. तर माझा मुद्दा होता, देव सुद्धा संसारातून तारू शकत नाही. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात की जर तुम्हाला तरुण जायचं असेल या भवसागरातून, तर सद्गुरु शिवाय तारून नेणारा या नावाडी पृथ्वी तलावर दुसरा कोणीच नाही, असं ठासून ज्ञानोबाराय अभंगाच्या सद्गुरु वाचोनी संसारी तारक, सद्गुरु वाचोनी संसारी तारक, संसारी तारक, सद्गुरु वाचोनी
मी संसारी तारक, नशेची कोणीच नाही दुसरा, निष्ठंक आन कोणी. अजून दुसरा पुरावा देतो मी तुम्हाला, लक्षपूर्वक ऐका. भगवान परमात्म्याच्या जवळ अर्जुन जेवढा राहिला तेवढं दुसरं कोणीही राहिलेलं नाही. पण ऐका, ज्यावेळेस अर्जुन दुःखामध्ये तडफडत होता, दुःखानं व्याकुळ झाला, तर देवाला स्वतःहून गुरु बनावं लागलं महाराज. कारण अर्जुनाची तेवढी निष्ठा होती. अर्जुनासारखा शिष्य या पृथ्वी तलावर आता होणे, आताचे शिष्य कवा गुरु बनतील सांगता येत नाही बापा. गुरुलाही लक्षात येत नाही की मी शिष्य झालो का हा गुरु झाला. विठ्ठल थोडे बरे हात म्हणा, बाबाच्या आज्ञेखाली हात म्हणून. नाही तर आता पोरं कीर्तनात वेळ नाही आता त्याला. त्याचा गुरु असं नाही, त्याचा गुरु मोबाईल सुरू. तिथं गुरुच राहिला नाही. काय अवघड गोष्ट झाली या घोर कलीच्या काळात. फार अवघड झालं. बरं आहे अजून तुम्ही कृपा छत्राखाली आहात, भक्त परिवाराच्या छत्राखाली आहात म्हणून सुरक्षित आहात. नाही तुम्ही, तुम्हाला कितीक मुलं दाखवू की मोबाईलनं पागल झाले, पागल. कितीक मुले त्याच्या डोक्यातून पबजीचाच गेम निघना अजून, तर त्याला कीर्तन काय कळल. ती झोपीतही पबजीच. माझ्याकडे पोरं आहेत काही आमच्या संस्थेमध्ये. इथला संभाजीनगरचा मुलगा होता. त्याच्या आईला विचारलं, आई याला गायन शिकवावं का मृदंग शिकवावं, याला कीर्तन शिकवावं. त्याच्या आईनं गोड उत्तर दिले, याला काहीच शिकू नका, फक्त पबजीचं गाणं डोक्यातून बाजूला करा, काहीच नका शिकू म्हणे. एवढी अवघड गोष्ट झाली. नकळे दिवस की राती, तेला दिवसही कळणं आलाय आजकाल आणि रात्रही कळणं आली. पोरेस एवढं अवघड गोष्ट झाली. तुम्हाला वाटते ते झोपलेत, आता घरी गेल्यानं फक्त रगा चेक करा, ते झोपतात का पहा बरं. 7 ते 9 झोपतात लेकरं, झोपतात का? 9ला तर झोपतच नाहीत, 12ला सुद्धा झोपत नाहीत. पहिलं लोक लाईट बंद केली, लाईट विजवली की झोपायचे. आता तसं नाही, आता नेट बंद केलं की झोपतात. नेट पहिले बंद करावं लागते. जर ऑनलाईन असेल तर समजून चालाव की अजून हा जागाच आहे. आमचे मोठे महाराज सांगायचे, पोरो हो, ही मोबाईल नाही बरं, हा राक्षस आहे, राक्षस. कारण रात्रीला जागा कोण ठेवते? राक्षस. आजकाल पोरेला गुरु कळत नाही. आता फक्त पोरं या 3च रंगामध्ये बर्बाद झाले. कोणत्या कोणत्या? ऐका, तुम्ही ऐकले नसतील 3 रंग, ते सांगून जातो. इथं माल नाही हो. पोरं कुठे गेले काय? हिमालयात गेली काय? पोरं कुठं पाठवले तुम्ही? आमचे महाराज सांगायचे, म्हातारे माणसं सप्त्यानं सुधरत नाहीत आणि तमाशानं बिघडत नाहीत. जशी स्थिती आहे तशीच राहतात ते. पण परिवर्तन होतं तर हे मुख्य तरुणामध्ये. पण आपण तरुण घरी ठेवतो. थोडा आदर्श जीवन घेण्यासारखं आहे. काही लोकांचं ऐका लक्षपूर्वक. एवढंच राहते टाबरूते, शुक्रवारी घेऊन जातात कशाला? नमाज पडायला. आणि आपलेच कुठे गेले काय माहित. फक्त शिवजन छत्रपती. अरे थांब रे बापा, तू पहिले धोतर नीट घालायची, पॅन्ट नीट घालायची. नुसती चंद्राची कोर लावली म्हणजे छत्रपती होते का? छत्रपती विचारानं व्हावं लागतं, विचारानं, शरीरानं नाही. छत्रपतीचे विचार आपल्या डोक्यात पाहिजे. अहिल्यादेवी होळकर यांचे विचार डोक्यात पाहिजे. आपल्या मुलीच्या डोक्यामध्ये हे असलं पाहिजे, आपल्या मुलाच्या डोक्यात हे असलं पाहिजे. पण आजकाल हे आपल्या मुलांच्या डोक्यात नाही. त्यांचा गुरु कोण बनलेला आहे आता? कोण म्हणलं मोबाईल? खरं आहे त्यांचं, खोटं काहीच नाही. ते खरं बोलतात पोरं. लहान मुलं ही देवाघरची फुलं असतात, कारण ते डायरेक्ट बोलून देतात, मनात काही ठेवत नाही. खरं आहे त्यांचं. आणि 3च रंगामध्ये मुलं आजकाल बिघडलेली आहेत. ऐका 3 रंग कोणते कोणते आहे. एक, पहिला रंग हिरवा, दुसरा रंग लाल, तिसरा रंग निळा.
हिरवा रंग कशाचा आहे रे पोरो? म्हणा व्हॉट्सअपचा आहे का नाही? हिरवा रंग व्हॉट्सअपचा हिरवा रंग आहे. निळा रंग कशाचा आहे? फेसबुकचा. आणि लाल रंग कशाचा आहे? इंस्टाग्रामचा. आणि या तिन्हीमुळे आपल्याला ना गुरु कळे, ना धर्म कळे, ना आई वडील कळे, काहीच न कळे. म्हणून हे गटगट गिळी विठ्ठल विठ्ठल. पण तरुण मंडळी सप्ताहामध्ये असली पाहिजे. आता उद्या येताना आहे ना आपले आपले घेऊन येत जा कॅलेंडर. कॅलेंडर म्हणजे कॅलेंडर. मुलं त्याला कॅलेंडर म्हणतात आमच्या नांदेडमध्ये. नवीन छापखाना कॅलेंडर घेऊन आलं पाहिजे. आपली जबाबदारी आहे. कारण गुरु शिवाय गत्यंतर नाही. कारण एक श्लोक सांगतो तुम्हाला मी, ऐका. गु शब्दस्तु अंधकारः ऋ शब्दस्त निरोधकः अंधकार निरोधित्वात गुरु इत्ते भिधी येते. गुरु शिवाय कोणीही तारू शकत नाही. म्हणून या वारकरी संप्रदायामध्येच आपल्याला तरता येतं. याच्यातच मार्ग सापडतो. एकमेव व्यासपीठ राहिलेलं आहे विचारांचं, ते म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह. आता दुसरं व्यासपीठ आपण ठेवलं नाही. आणि आता राहिलेलं याच्यात खूपच झालं म्हणा आता ते. पण मग काही काही ठिकाणी बरे हातात विचारांची देवाणघेवाण चांगली आहे. विचाराची बैठक अजून काहींची चांगली आहे. काहींच्या विचाराची बैठक आता चांगली राहिलेली नाही. म्हणून गुरु शिवाय परमार्थामध्ये गत्यंतर नाही. ऐका, मी सामान्याचं उदाहरण देत नव्हतो. मी कोणाचं उदाहरण देत होतो? अर्जुनाचं. आपण त्या चौकात होतो ना, अर्जुनापासून विषय निघाला. अर्जुन हा सामान्य नव्हता. पण भगवान परमात्म्याला शरण गेला. देवा आता तुमच्याशिवाय मला गत्यंतर नाही हो. गुरु तुम्हीच आहात माझे. जैसा शिष्याती गुरु सर्वता नेने अवेरू सरिता ते सागरू तिजी केवी नात्री अपत्याती माये सांडोनी जरी जाये. देवाला विनंती करत होतो अर्जुन. देवा गुरुक्षेत्र गुरुदेवता गुरु माता गुरु पिता गुरु सेवे परोता मार्गून येणे. देवा तुम्हीच एक माझे गुरु आहात आणि आता तुम्ही मला मार्ग दाखवा. देव पाहतो. हातबल झाला अर्जुन. तेव्हा देवानी मध्यस्थी केली. होऊन देव विचार सांगायला गेले नाही. जेव्हा अर्जुन म्हणला की देवा आता तुझ्याशिवाय मला पर्याय नाही, तुम्हीच माझे गुरु बना. आणि खरं सांगू तुम्हाला, देवाला देव रूपात नाही अर्जुनाचा गुरु बनावं लागलं. आणि नंतर त्याला ज्ञान सांगावं लागलं. आपणची देव होय गुरु, आपणची देव माझा विठोबाचा कैसा प्रेम भाव. आपणची देव होय गुरु, आपणची देव. माझा विठोबाचा कैसा प्रेम भाव. आपणची देव होय गुरु, आपणची आपणची देव होय गुरु. भगवान परमात्मा स्वतः गुरु झाले. आणि अर्जुनाला अर्जुनाचे नि व्याजे. भगवान परमात्मा अर्जुनाच्या ओझ फेडण्याकरता, या संसाराचं ओझ दूर करण्याकरता, संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. हे देवानच काम केलं अर्जुनासाठी. एवढंच नाही, अर्जुन आपल्या गावचा अर्जुन घेऊ नका तिथं. तो अर्जुन सांगतोय मी. कोणता अर्जुन? जेने संग्राम हरी जिंतीला निवात कवचाचा ठाव फेडिला. पवाडा तुवा केला गंधर्वासी पाहता तुझे निपाडे द्रिसे त्रैलोक्य थोकडे. याच्यात आहे का अर्जुन? अर्जुन संग्राम हेच आहे का अर्जुन? तू नाही रे भाऊ, मी ते अर्जुन सांगतोय महाभारतातला.
नाही तर जवळच रान पेटायचं. विठ्ठल विठ्ठल. काय अर्जुनाचं वर्णन केलंय ज्ञानोबारायांनी. माऊली म्हणतात, पाहता तुझे नि पाडे दिसे त्रैलोक्य चोखडे, ऐसे पुरुषत्व चोखडे अर्जुना तुझे. अर्जुनाचं पुरुषत्व साधारण नव्हतं. भीष्माचार्यांना घाम फोडणं, भीष्माचार्याला धारातीर्थी पाडणं, कौरवांना धारातीर्थी पाडणं, कौरव मारणं म्हणजे घरातले उंदर मारणं नाही. ते कौरव आहे बाबा. ते कौरव साधारण नव्हते, ते 100 होते ना. आणि त्यांना बाजूला काढणं म्हणजे या अर्जुनच जाणं. अर्जुनाचं पुरुषत्व फार आगळं वेगळं आहे. माऊली तोंड भरून वर्णन करतात. माऊली म्हणतात, पण अर्जुनासारखा भक्तही झाला नाही बरं. ज्ञानोबांच्या मुखातली ओवी आहे, तू प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, मैत्रीची चितकळा धनुर्धरा. अर्जुना, तू प्रेमाचा पुतळा आहेस बाबा, तू मैत्रीचा जिव्हाळा आहेस. अर्जुना, तुझ्यासारखा मित्रही नाही. कारण अर्जुनासारखं आतापर्यंत या जगामध्ये कुणी वागला नाही महाराज. अर्जुन रागवायचा, हा रुसे तरी बुझावीत जाये. अर्जुन रागवायचा देवावर, देवानं समजूत घालावे अर्जुनाच्या. अरे अर्जुना चुकलं रे बाबा, अरे अर्जुना सोड रे बाबा. अर्जुनाच्या डोक्यात एकदा खटकलं, बाबा आलेले. विठ्ठल नरो नारायणो भवे. आपल्या सेवेला बाबाची सुद्धा हजेरी लागलेली आहे. बाबांच्या चरणी दंडवत प्रणाम करतो. विठ्ठल विठ्ठल. अर्जुनाचं वर्णन करत असताना अर्जुन साधारण नव्हता. अर्जुनानं भीष्माचार्यांना धारातीर्थी पाडलं. अर्जुनानं कौरव, अर्जुनाने कृपाचार्य, द्रोणाचार्य. हा भीष्माचार्य म्हणजे साधारण नव्हते, इच्छामरणी होते ते पण. हा भीष्म गंगानंदनू, जो प्रताप तेजस्वी भाणू, रिपुगज पंचाननू कर्णवीरू, या एक एकाचे मनोव्यापारे, हे विश्व होय संवरे, हा कृपाचार्य न पुरे एकलाची. असे महान वीर रती अतिरथी महारथी असे होते योद्धे. तरी पण अर्जुनाच्या समोर एकही टिकला नाही. याचं कारण त्याचा गुरु पाठिंबा फार जबरदस्त होता. आणि जोपर्यंत देवाचा पाठिंबा अर्जुनाला होता ना, तोपर्यंत अर्जुन कधीच घाबरला नाही. किती येऊ द्या आणि कोणी येऊ द्या, अर्जुन कोणाला मोजितच नव्हता. आला हिशोब खलास. अर्जुनाचं असं काम होतं. आणि तो अर्जुन देवाचा शिष्य बनला. आणि भगवान परमात्म्याला म्हणतो की देवा, मी तुमच्यावर खूप कसं बोललो हो देवा. सखीति मत्वा प्रसंभम यदुक्तम, हे कृष्ण हे यादव ही सखीति अजानता महिमानम तवेदम, मया प्रमादात प्रणयेन वापी यच्चा वाहसात मसत्कृपोशी विहार. भगवान परमात्म्याची खूप वेळ क्षमा मागायला सुरुवात केली. अर्जुनानं 11व्या अध्यायामध्ये वर्णन आलेलं आहे. खूप वेळेस देवाकडे विनंती करायला लागले, पण देवानं गोड उत्तर दिलं, अर्जुना, तुझ्यासारखा शिष्य आता नाही भेटू शकत राजा. अर्जुन म्हणजे अर्जुन होता. एक वाक्य आवर्जून सांगतो, ऐका लक्षपूर्वक. प्रेम करो मीरा की तरह, प्रेम करो मीरा की तरह, प्रतीक्षा करो शबरी माँ की तरह, प्रेम करो मीरा की तरह, प्रतीक्षा करो शबरी माँ की तरह, भक्ति करो हनुमान जी की तरह, और शिष्य बनो अर्जुन की तरह. जर शिष्यच बनायचं असेल ना आपल्याला, अर्जुनासारखं शिष्यत्व बनावं लागतं. विठ्ठल विठ्ठल. म्हणून देवाने अर्जुनाला जवळ केलं आणि संसाराचं ओझ त्याच्या सहित सगळ्या जगाचं फेडलं. हा एक दृष्टांत. अजून लक्षपूर्वक ऐका.
मी सामान्याचे उदाहरण देऊन नाही राहिलो हा. त्यानं पंचायत समिती लढवली, आमदार खासदार यायचे नाव नाहीत यादीमध्ये. चांगले चांगले यादीत घेतलेले आहेत. पहिला दृष्टांत झाला आपला कोणाचा? बरं आहे, म्हणूनच आमचं चालतंय. बरं आहे. नाही तर काय, तुम्ही जर सगळं सांगायला लागले तर पुन्हा काय सांगा. एवढ्या लवकर मंडपातच गारा पडल्यासारखं झालं. बरं आहे, तुमच्या आठवणीत काही राहत नाही म्हणून डबल डबल तेच चालतं. पहिला दृष्टांत सांगितला मी नामदेव रायांचा, दुसरा दृष्टांत सांगितला अर्जुनाचा. आता ऐका तिसरं. ज्यांना 14 विद्या 64 कला पारंगत होते. कोण? 14 विद्या 64 कला. सांगदेव नाही, नारदजी. रॉंग नंबर लागला थोडा. विठ्ठल विठ्ठल. 14 विद्या होत्या, 64 कला होत्या. पण नारदजीला सुद्धा गुरुच करावं लागलं महाराज. कोण गुरु होते त्यांचे? सनकादिक मंडळी गुरु होते. कोणाचे? नारदजीचे. एवढंच नाही, जगाचा मालक त्रेतायुगामध्ये ज्यावेळेस अवताराला येतात प्रभू रामचंद्र, तरी त्यांना सुद्धा गुरुच करावं लागलं महाराज. गुरु ग्रह गये पडन रघुराई, अल्पकाल विद्या सब आई. अल्पकाळामध्ये विद्या ग्रहण केली, पण गुरु ग्रह गये पडन रघुराई. रघुराई म्हणजे प्रभू रामचंद्र. एवढंच नाही, द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्ण कोणाकडे गेले? संदीपनी ऋषीच्या आश्रमात जाऊन अध्ययन केलं. माझं सांगण्याचा उद्देश एकच आहे, नसेची निष्ठंक. जगाचा मालक जरी अवताराला आला ना महाराज, तरी सुद्धा गुरुशिवाय पर्याय नाही. जाणच लागतं. म्हणून तर ज्ञानोबऱ्यांनी शिक्काच टाकला महाराज, गुरु तीर्थ ज्ञान. ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधानाथी जैसे. चंद्र ते चंद्रिका, शंभू ते अंबिका, संत ते विवेका असणे कीजे. म्हणून राहो ते कटक, सज्जन्य ते सोयरीक. हे जोडलेलेच आहेत. तसं गुरु शिवाय पर्याय नाहीच, कोणीही जरी असला. अजून आठवलं म्हणून सांगतो तुम्हाला. 1400 वर्षाचे तप्त तीरवासी आता तुम्ही जे म्हणतात ते आता आलेले आहे. कोण? चांगदेव महाराज. साधारण नव्हते महाराज चांगदेव महाराजांचं वर्णन, साधारण नाहीत. आपण चांगदेव महाराजाला नाव ठेवा, आपली एवढी लायकीच नाही. मग आपल्यालाच माहित आहे आपलं काय, फार अवघड आहे. पण चांगदेव महाराज आहेत ते, त्यांचं चरित्र थोडं वाचलं पाहिजे माणसानं. कोणी उठावून काही म्हणा, तेवढा अधिकार तर लागेल ना वाणीला. मोठ्यांचे शब्द आहेत ते मोठ्यालाच पेलवत असतात. पण चांगदेव महाराजाचे चरित्र आवर्जून वाचा. 1400 वर्षाचे तप्त तीरवासी होते चांगदेव महाराज. पूर्ण सजीवावर ज्यांची सत्ता होती, पूर्ण सजीव मेलेल्या माणसाला जिवंत करायची. कोण? चांगदेव महाराज. हे काहींचं तपाचं सामर्थ्य असतं, काहींचं तप असतं, काहींचं वाणीचं तप असतं, काहींचं
मनाचं तप असतं, काहीचं साधनेचं तप असतं. असे अनेक तप असतात. पहा तुम्ही चांगदेव महाराजांकडे एवढी विद्या होती, एवढी तपश्चर्याची म्हणजे वाणी तशीच होती महाराज. काही काहीची वाणी तशीच राहते, तपश्चर्याची वाणी असते. कारण माऊली ज्ञानोबा म्हणतात, माऊलींना विचारलं, माऊली एवढ्या अल्प काळामध्ये तुम्ही हे सगळं सांगू शकता, तर याचं उत्तर काय आहे बरं? माऊलीनं सांगितलं, माझ्या सत्यवादाची तप. मी दुसरं काहीच केलं नाही म्हणे, फक्त वाणीनं सत्य बोलत गेलो. आणि सहज बोलायला लागले ज्ञानोबाराय. कुठं? निवासाला आपल्या जवळच. पाठ टेकवली आणि ज्ञानोबाराय सहज बोलायला लागले. म्हणून रिकामे तोंड करू गेले बडबड, गीता ऐसे गोड तत्वा तुडले. ज्ञानोबाराय सहज बोलायला लागले. ऐका संतांच्या वाणीचा प्रभाव आणि आपल्याही वाणीचा प्रभाव पहा. ज्ञानोबाराय सहज बोलायला लागले. दादांनी प्रार्थना केली, माऊली सगळी मंडळी आली हो, सगळे तुमच्या समोर बसलेले आहेत निवासाला, तर माऊली तुम्ही काहीतरी सांगा, काहीतरी सांगा, असा ज्ञानोबारायांना आग्रह केला. आणि ज्ञानोबाराय सहज बोलायला लागले, तर मुखातून अमृतासारख्या ओव्या बाहेर पडल्या. ब्रह्म साम्राज्य दीपिका, जसं काय ब्रह्मरसाचं भोजन घालत होते ज्ञानोबाराय, एक 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 ओवी अशी मुखातून निघायला लागली. हे कशाचं सामर्थ्य आहे? वाणीचं. ज्ञानोबाराय सहज बोलले, तर ज्ञानेश्वरी सारखा मुखातून ग्रंथ बाहेर पडला. अमृतानुभव मुखातून बाहेर पडला. हरिपाठ मुखातून बाहेर पडला. आता थोडं आपलंही पहा, आपणही सहज बोलतो, तर एका घराचे 2 घरं करून निघून येतो. आपलं काय साधारण सामर्थ्य आहे काय? साधारण सामर्थ्य नाही आपलं. किती चांगलं चालणार घर राहू द्या हो, फक्त हा जावा तिथं. मी नाही, राहतात काही काही VIP क्वालिटीचा माल, बरोबर ते करणारच. त्याला काय म्हणतात तुमच्या परिसरात? आमच्या इकडं काडी म्हणतात. आता गावानं रामायणाचार्य राहिले नाही, भागवताचार्य राहिले नाही, पोत्या सांगणारे राहिले नाही. आता गावामध्ये एकच फक्त कुचकाचार्य. यायनं वाट लावली सगळी. विठ्ठल विठ्ठल हेही त्याच्या वाणीचं तपच राहते बरं. हे कोणालाही जमते म्हणता काय तुम्ही? त्याच्यात PhD झालेली राहते. ते बरोबर करते. एका सप्त्याचे 2 सप्ते कशी करावं हे त्यालाच अक्कल राहते. एका गावाची 2 गावं कशी करावं हे त्यालाच जमू जाणं. दुसऱ्याचा खेळ नाही तिथं. आणि त्याच्या एका शब्दावर सगळं काय पालट होते. एवढं त्याच्याही वाणीचं सामर्थ्य राहते. म्हणून वंदावे दुरून शिवू नये, त्यांच्या जवळ जाऊ नये. वंदावे दुरून शिवू नये, हे त्याच्या वाणीचं सामर्थ्य आहे. पण मला त्याच्या वाणीचं सामर्थ्य सांगायचं नाही. ऐका ज्ञानोबारायांच्या वाणीचं सामर्थ्य. माऊली सहज बोलले, तर अमृतासारखा मुखातून ग्रंथ बाहेर पडला. तसं तपाचं सामर्थ्य असतं ते. कारण तपाशिवाय हे साधना फळाला येत नाही. म्हणून तर पूर्वीचे लोक तपश्चर्या करायचे, साधना करायचे. नर्मदा परिक्रमा, शरयू मैयाची परिक्रमा, आता 550 साधू महात्मे आले होते आणि गोदावरीची परिक्रमा पूर्ण करून गेले. आणि खरंच आहे महाराज, ही भूमी साधारण नाही बरं आपली, फार महान भूमी आहे आपली. पण आपल्याला त्या भूमीचे सामर्थ्य कळत नाही. ऐका, आमचे गुरु महाराज एक वाक्य सांगायचे, नर्मदा जी का किनारा ये तो तपोभूमी है, अयोध्या जी ये तो वैराग्य की भूमि है. नर्मदा जी का किनारा ये तो तपोभूमि है, अयोध्या जी ये तो वैराग्य की भूमि है, वृंदावन ये तो प्रेम की भूमि है, काशी ये तो ज्ञान की भूमि है, लेकिन महाराष्ट्र ये तो संतों की भूमि है. साधारण भूमी नाही आपली. धन्य भूमी पुण्य देश, पुण्य भूमी,
वैष्णवांचा वास. याच भूमीमध्ये ज्ञानोबाराय आहेत, याच भूमीमध्ये निवृत्तीनाथ दादा, याच भूमीमध्ये आईसाहेब मुक्ताबाई, याच भूमीतले आहेत. साधारण भूमी नाही, फार साधनेची भूमी आहे. म्हणून अशाच भूमीमध्ये चांगदेव महाराज जन्माला आलेले होते. आणि चांगदेव महाराज, ऐका, मी त्याच चौकात आहे, मी कुठेही जात नाही, किती लांब गेलो तरी जाग्यावरच येतो. विठ्ठल विठ्ठल. अशा भूमीतले चांगदेव महाराज होते. आले ना बरोबर चौकात, चौक सोडायचं. चांगदेव महाराजाचं सामर्थ्य हे सामान्य नव्हतं आणि नाहीत सुद्धा चांगदेव महाराज सामान्य. आपल्याला सामान्य म्हणायचा काहीच अधिकार नाही, आपल्या वाणीमध्ये ते सामर्थ्य नाही. असे चांगदेव महाराज 1400 वर्षाचे तप्त तीरवाशी. 1400 वर्ष जगणं सोपं आहे काय? कवा फुगा फुटल काय सांगता येते का? बदकन विमान खाली पडाले तर आपलं काय? हीच गली में गलबला आपला. आपल्याकडे राहून राहून राहतेच काय? विमान आहे काय? आहे विमान? अहो राहतेच काय आपल्याकडं? 2 डंगर, 2 शेपटाड. ते डंगर असे चढाला कुत्तातून उताराला पळतात. आपलं काय? जिथं विमान बदकन खाली पडाले तर पत्ता लागणार हालाय राजू. कधी निघालं कधी गेलं काही सांगता येत नाही. नंबर कोणाचा कधी लागल, म्हणून फार सावधान राहिलं पाहिजे. आणि तिथं काही चालत नाही. हे तुम्ही आपण केलेलं साधनात फळाला येईल. तिथं काही चालत नाही, ना सत्ता चाले, ना संपत्ती चाले, काहीच नाही. मग ते नचले काही, नचले काही. मग सत्ता संपदा राहील जायचे ठाई, जायचे ठाई. चित जाईल ग्वाही तुका मने यम आज्ञा. जव हे सकळ सिद्ध आहे, जव काळाचे दूर गेला, दूरी ठेला. जव काळाचे दूरी ठेला, दूरी ठेला. पुढे समजेल जाईल ग्वाही तुला मने यम आज्ञा. आईचे ठाई, पुढे समजेल जाईल ग्वाही तुला मने यम आज्ञा. याच्यामुळे बाबा म्हणायचे की स्वतःच्याच खिशातले कामाला येतात. त्याच्या खिशातले कामाला येत. ज्याला समजलं त्याला समजलं, नाही तर प्रसादाची व्यवस्था केलेलीच आहे. तिथं काहीच चालत नाही बरं, काहीच चालत नाही, काहीच. कधी काय होईल काही सांगता येत नाही. आपण रोज बातम्या पाहतो, फार अवघड गोष्ट आहे. मग ते नचले काही, नचले काही. पुढे संचित जाईल ग्वाही. आपल्या अगोदर तिथं फायली पोचतात, आपण लेट जातो, फायली अगोदर जातात. आपण दिवे लावलेल्या, ती फायली अगोदर पोहोचवतात. आणि पोच करणारी एक नाही, 14 जण हात. आपल्याला फक्त एकच माहित आहे, चित्रगुप्त. हे 14 जण हात देवानं ठेवलेले, म्हणून साधारण गोष्ट नाही. कधी वेळ आली तर मी 14ची यादी सांगतो, पण आता मी पुन्हा येईन. विठ्ठल
पण एवढं सांगून जाईन की 14ची यादी देईन. 14 जण साक्षीदार ठेवलेले आहेत देवानं आपल्या कर्माचा हिशोब देण्याकरता. सांगेल मी, पण एकदाच सगळं सांगून जात नाही, कारण लांबचा आहो. एकदाच सांगून कसं जाऊ, आहे का नाही? कधी कोणाचा नंबर लागल काही सांगता येत नाही. आहे तोपर्यंत आपल्या हातामध्ये, तोपर्यंत परमार्थ करून घ्या. काही सांगता येत नाही बाबा. खूप खूप मोठे मोठे गेले हो. थोडं आपण ग्रंथ काढून जर पाहिलं, बलाढ्य श्रीमंत मंडळी होती, पण काळासमोर कोणाचं चाललं नाही, काही चालत नाही. आमदारन, खासदारन, मंत्रीन, संत्रीन सगळे एकदाच गुंडाळत होते, काहीच पता लागू देत नाही कोणाचा. 9 भी मर गए 10 भी मर गए सहस्राची. 9 भी मर गए 10 भी मर गए 33 कोटी देवता मर गए बड़े काल के भाई. 33 कोटी देवता मर गए बड़े काल की भांति. जमता अजब तड़ाका दे तुमका जाने लड़का दे. जमता अजब तड़ाका दे तुमका जाने लड़का दे. अजब तड़ाका दे तुमका जाने लड़का दे. जमता अजब तड़ाका दे तुमका जाने लड़का दे. लड़का दे. तेरी भी चूप मेरी भी चूप. लईच हुशार आहात तुम्ही खरंच. काहीच बोलले ना लगेच तुम्हाला कळतं. काही काही शेतात गेल्या नसतात. महाराज असं म्हणलं होतं काय की पण तुम्हाला इथं 2G 4G ना डायरेक्ट 5Gच रेंज आहे. कायच तयार मंडळी आहे. विठ्ठल विठ्ठल. अजब झटका माए का आया परमार्थ सबका. मायेचा झटकाच तसा वेगळा आहे. अजब झटका माये का. फार अवघड या मायेचा झटका. म्हणून संसारातून तरुण जाणं आणि जीवन जगणं 1400 वर्ष इतकं सोपं. 100 आपल्या हातात नाही. सांगायचं होय नुसतं 100. कोण जगते आता 100? 50च्या मधीच कॉल आलाय. चला झालं आपलं. चला, काही काहीला कळय ना की आपल्याला कॉल आलाय म्हणून. पहिले तरी म्हणायचे केस पांढरे झाल्यानं बोल, आता कवा पांढरे झालेत हे कळलं. पांढरेच नाही, डायरेक्ट शोच खतम व्हायला. ते केसच नाही काहीला. कधी चालले पताच लागणार. 22 मध्ये 25 मध्ये तोपर्यंत टकल, वरचा झटका बंद. काही काही लोक परिसरात केस चालले म्हणून कितीक रुपये त्याच्यावर खर्च करतात लोक, पण ते सांगून जातात का मी चाललो बरं. काही सांगत नाहीत महाराज, काही सांगत नाहीत. काळ कधी येईल कधी घेऊन जाईल आपल्याला काही सांगता येत नाही. 1400 वर्ष तर सोडून द्या. आपल्या हातामध्ये आपण उठून बसून जेवण करू. ग्रास गिळी सत्ता नाही हाती. हातात आपल्या काहीच नाही. माऊली म्हणतात, काळा नळाच्या तोंडी घातली लोणीयाची उंडी, माशी पंख पाकडी तव हे सरे. हे कधी जाईल काही सांगता येत नाही. 1400 वर्ष काय घेऊन बसले आपण 1400 वर्ष जगू शकत नाही. लईत लईत झालं निर्व्यसनी असला, कशाचा जर नाद नसला, पण असा माणूस भेटणं आता थोडं अवघड झाले. आता बरं आहे तुम्ही 7 ते 9 वेळ ठेवली कीर्तनाची. एकदा टाळी वाजवा तुमच्या करत असतो. मला फार वेळ पटली. नाही तर काही काही गावामध्ये भला मोठा मांडव मध्ये 5च पांडव राहतात, 9 ते 11. बरं त्याच्यातले असे राहतात 2-4, काही ऐकायला येत नाही. ते त्या बॉक्स जवळ बसतात. बाबा ऐकायलाच काही येईना आलंय. आम्ही म्हणतो तुम्ही बॉक्सात बसा. अहो येईल कसं ऐकायला, जो ऐकायचं तो ऐकिलं नाही तेव्हा चल छैया 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 आवाज. आणि आता तुला ऐका वाटलं का वागा. आता वेळ निघून गेली. आता ऐकण्यासारखं राहिलेलं तू काही ठेवलेलं, तू सगळं ऐकून घेतलेलं आहे तेव्हाच. म्हणून चांगलं ऐकलं पाहिजे. चांगलं
बोललं पाहिजे. हे आपल्याला देवाने ईश्वरी देण दिलेली आहे. म्हणून 1400 वर्ष जगणं तर आपल्या हातामध्ये नाही, पण 1400 वर्ष जगणारे चांगदेव महाराज ऐका, त्यांना सुद्धा गुरु करावा लागला. हा माझा मुद्दा आहे, ऐका लक्षपूर्वक. 1400 वर्ष जीवन जगले, पण आई साहेबांना शरण गेले. आई साहेब, मी कोरा राहिलो, बरं आहे, कोऱ्या पानावर काहीतरी लिहिता येतं. आपले एवढे गिरमडून गेले की लिहा कुठं हेच कळना. सगळे कोण मागचं पेज भरलंय ना पुढचंही पेज भरलंय. आपलं लिहायला जागा ठेवली, आणि ते बी आपण स्वतःच्या हाताने लिहिले. सगळं स्वतःच्या हाताने लिहिल्यामुळं जागा ठेवली नाही. म्हणून कोऱ्या पानावर काहीतरी लिहिता येतं, पण गिरबडलेल्या पानावर माणसाला लिहावं वाटत नाही. आई साहेबांना विचार केला, 1400 वर्ष जगले, पण देवा तुम्ही कोरे राहिलात, एवढं चांगलं झालं, पण आता तुम्ही कोरे राहणार नाही. आई साहेबांनी कृपा दृष्टी केली आणि मुखातून वाक्य बाहेर निघालं, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, आजी जन्मालो, आजी जन्मालो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. आज मला आई साहेबांनी पदरात घेतलं आणि मला शिष्यत्व दिलं, म्हणून शिष्य बनले कोण? चांगदेव महाराज. जिथं चांगदेव महाराज शिष्य बनतात, तिथं आपल्याला सुद्धा एक गुरुशिवाय गत्यंतर नाही. आपण कोणत्याच बजेटमध्ये बसत नाही, कोणत्याच. ना 1400 वर्ष, ना तेवढी विद्या, ना तेवढा अधिकार, काहीच आपल्याकडं नाही. म्हणून आपणही शिष्यत्व बनल्याशिवाय आपल्यालाही या संसाररूपी सागरातून तारून आपल्याला नेऊ शकत नाहीत. म्हणून शिष्य बनावं लागतं. आता मरण्याच्या अगोदर एकच करा, घरी गेल्यानंतर हात जोडा घरातल्या घरात पोराच्या, आपल्या पोराजवळ, आणि सांगा, बापू आतापर्यंत जे झालं ते झालं रे वागा, ती तुलाच माहित आणि मलाच माहित म्हणा. घरी गेल्यानंतर पोराला विनंती करा, बाळा आता तुझ्या हातामध्ये मी एकच करतो, जीवन जगण्याकरता, जीवन तारून नेण्याकरता कोण्या तरी अशा साधू पुरुषाच्या हातामध्ये मरण्याच्या अगोदर आपल्या मुलाचा हात द्या आणि नंतरच मरा. आपल्या संसाराचा त्याग करून आजीवन ब्रह्मचारी राहणं इतकी सोपी गोष्ट समजू नका. 2 तास कीर्तनाला येतात तर चाबी घेऊन येता घराची, मोटरसायकल घेऊन येता, सगळं सोडून देऊन बसणं म्हणजे इतकी सोपी गोष्ट समजू नका. त्यागा शांती रणंतरम, त्याग असतो जीवनामध्ये तेवढा. म्हणून अशा महात्म्यांच्या हातामध्ये हात द्या, गुरुवर्य बाबांच्या हातामध्ये हात द्या. मरेपर्यंत मुलगा आपला बिघडू शकत नाही, हे व्यासपीठावरून सांगतो. कारण आमचं जिवंत उदाहरण आहे. वेळीच आमच्या आई वडिलांनी गुरुवर्य गाथामूर्ती बाबांच्या हातामध्ये हात दिला, म्हणून आज फळ गोड भोगतोय आम्ही. आणि जर योग्य वेळी मार्गदर्शन केलं नसतं तर आता कुठं हाल्या हाल्या करत तिकडं कुठं म्हशी मागं राहत होतो. काय हाल्या हाल्या म्हणतात का इकडं? म्हशीला काय म्हणतात? थोय म्हणतात का? काय म्हणतात तुमच्या इकडं? जोऱ्यात म्हणा.
ही वेळ आली असती आमच्यावर. नाही तर काय, त्यांनी पदरात घेतलं, एवढं मोठं दान आमच्याकडे देऊन टाकलं. सांगा, खुशाल उघड्या हाताने देऊन टाकलं. सोपं नाही हे देणंही, हे साधूच देऊ शकतात. अहो, थोडं लक्षपूर्वक पाहत राहा. कधी कधी आपली जर TC हरवली तर पेपरमध्ये ॲड जर द्यायची म्हणलं तर एका एका अक्षराचे पैसे मोजावे लागतात. पण 4 वर्ष फुकट शिकवलं, 4 वर्ष फुकट खाऊ घातलं, त्यांच्या ऋणातून कधीही मनुष्य उत्तीर्ण होऊ शकत नाही. कृतज्ञता भाव असला पाहिजे. नुसतं टाळ्या वाजून मला खुश करू नका. विठ्ठल मरण्याच्या अगोदर पोराला सांगा, घरातल्या घरात, बापू आपण तिथंच होतो ना, जे झालं ते झालं रे, आता तू एकच कर, आता तू भक्त परिवारात जा, आपल्या कृष्णदेव बाबांच्या सानिध्यात जा. संसाराचा त्याग करून, आई वडिलाचा त्याग करून, मायामोहाचा त्याग करून आज बाबा पीठाधीश झालेले आहेत. अशा साधूच्या संगतीत ठेवा. आपल्या मुलांना, आपल्या मुलींना साधू महात्म्यांच्या सहवासात ठेवा. साधू महात्म्यांच्या संगतीत नुसता पडून जरी राहिला तरी सुद्धा त्याच्या जीवनाला धोका होत नाही. तुकोबर आहे तेच मागणं मागतात, पडून राहीन उगाच संतांच्या पायाजवळ. पडून जरी राहिलं तरी कधी माणसाचा उद्धार होईल सांगता येत नाही. नाथ बाबांच्या घरी पुरणपोळी खायला आला हो नुसता. कोण? भाऊबा. त्याच्या आईला म्हणलं, आई मला रोज पुरणपोळी खा वाटते. त्याच्या आईने सांगितलं, बापू आपल्या गरीबाच्या घरी काय रे, तुला कुठली पुरणपोळी देऊन रोजच्या रोज. मग आई मला तर पुरणपोळी फार आवडते. मग एक काम कर, चल नाथ बाबाच्या वाड्यात. हाताला धरलं, वाड्यात आणलं. वाड्यात नाथ महाराज होतेच, पूजा करत होते. हा साधूच्या संगतीत नुसतं पडून राहिल्यानंतर काय होतं याच्याकरता सांगतो. आणलं, बैठकीत बसवलं. बसल्याच्या नंतर नाथ महाराज आले. विचारलं, आई यांना काय शिकायचं आहे? हरिपाठ? काकडा? काकडा यांचा 36चा आकडा आहे, हे काकड्याला उठू शकत नाही. मग हरिपाठ? विचारसागर? बुद्धीच नाही. पंचदशी? डोक्याच्या वरून नाही, मंडपाच्या वरून जाते ते. मग दिंडीला? दिंडीला नाही. दिंडीला आम्ही जात नाही, गेलो तरी नीट राहत नाही. ते बोलायला लागले. एक तर आम्ही सकाळी सकाळी दिंडीत उठलो की मशीवर पाणी मारल्यासारखे बडबड अंगावर घेईल कोणाच तरी हौदातलं, नाही तर टँकरवरच. काकड्याला हजर नाही, हरिपाठाला हजर नाही, कीर्तनाला हजर नाही. स्नान झालं, बापाचे कळप पळती पुढे. पुढं म्हणजे तुम्ही दिंडीतही राहणार नाही. नाही, दिंडी मग एक तर मागं राहील. माग काय खालं, कोण कसं बोललं हे तत्वज्ञान सांगत मागं राहील. आणि राहिलं तर पुढं राहील. पापाची कळप पळती पुढे, पुढं राहत जाईल. काही लोकांचा दिंडीचा त्याचा संपर्कच नसतो. घरून एवढा दांगोड करतात, मला दिंडीला द्या, मला दिंडीला. सगळ्या गावान अरे कोणाला बसू दे ना, कोणाला बोलू दे, मी दिंडीला चाललो. तू काय मरायचा ना दिंडीला, मर घरीच. दुसऱ्याला दिंडी करू दे ना. सगळ्या गावात दांगोड. पण दिंडीत हरिपाठाला नाही, काकड्याला नाही, फक्त एकाच गोष्टीला, हरी राम राम राम. कोणीकून गोळा होतात की त्या दिंडी मालकालाही पता लागला, त्याचा अंदाज फेर करून टाकतात बिचाऱ्याचा. मग दिंडीलाही राहणार नाही. नाही आई आम्ही दिंडीलाही राहणार नाही. का? हे सारखे फोन येत राहतील ना, विठ्ठल विठ्ठल. मग तुमचा गावबा हरिपाठाला नाही, काकड्याला नाही, दिंडीला नाही, मग तुमचा गावबा राहील कशाला? नाथ महाराजांनी सांगितलं, जाऊ द्या, तुमचा गावबा हरिपाठाला नाही ना, आमच्याकडे आहे हरिपाठाची मंडळी, हरिपाठ करून घेतात तेच ते. काकड्यालाही मंडळी आहे आमच्याकडे, काही टेन्शन नाही. विचारसागराला पाठालाही पुरं भरपूर आहे. मग नाथ महाराजांनी सांगितलं, फक्त एकाच गोष्टीची अडचण आहे, पंक्तीलाच कोणी नाही.
मग ते काम आमचा गावबा करू शकतो, बस दुसरं करू शकणार. त्याच्यामध्ये एक नंबरला तो राहील. जर का माग नंबर आला तर तुम्ही मला बोलायचं म्हणे. कोण? गावबाची आई बोलायला लागली. नाथ महाराज खुश झाले. वा, आतापर्यंत खूप विद्यार्थी भेटले, पण असा कोणी भेटला रणांगणात टिकणारा असा कोणीही नव्हता. आता रणांगणामध्ये एक योद्धा मात्र जबरदस्त भेटला, तो म्हणजे गावबा. महाराज स्वीकारलं. नाथ महाराजांनी संत आहेत शेवटी, स्वीकारून घेतलं आणि गावबाला तिथं ठेवण्यात आलं. पण परिणाम ऐका, नुसतं पडून राहिले. पुरणपोळी रोज खात होते. एकादश स्कंदावर टीका लिहायची वेळ आली. नाथ महाराजांनी सांगितलं, आता आम्ही निरोप घेतो, आम्ही जातो. लोकांनी विचारलं, मग पुढचं कसं होईल? नाथ महाराजांना लोक विचारायला लागले, हरिपंडिताकडे देसाल का तुम्ही? नाही. नाथ महाराजांनी सांगितलं, पुढचं उत्तरदायित्व माझा गावबा करेल. बस गावबाच्या हातून पूर्ण लिखाण काम करून घेतलं. म्हणून माझा एकच उद्देश आहे सांगण्याचा, असा आपल्या घरी एक नाही 4-5 जरी गावबा असले तर आणून सोडा आश्रमात. आपल्याकडे काही कमी नाहीत गावबा, पण अशा साधूच्या हातामध्ये त्याचा हात द्या, मरेपर्यंत तो बिघडू शकत नाही. म्हणून ज्ञानोबा सांगतात की सद्गुरु शिवाय गत्यंतर नाही. सद्गुरूला शरण गेल्याशिवाय आपल्या जीवनाचा उद्धार होऊ शकत नाही. कारण हा संसार एवढा विचित्र आहे. चांगल्या चांगल्याला तो रडवतो, आपण पाहिलं, चांगल्या चांगल्याला तो गुडघे मिटायला लावतो. एवढा संसार विचित्र आहे. म्हणून एकमेव पर्याय आहे की फक्त सद्गुरूच्या जवळ जाणे, सद्गुरूला शरण जाणे. आणि त्याने जर का आपला स्वीकार केला की मग आपल्याला याचं टेन्शन राहत नाही. आणि त्यांच्याशिवाय दुसरा कोणीही या पृथ्वी तलावर आपली जिम्मेदारी घेणारा नाही, असं ज्ञानोबाराय नशेची निष्ठंक आन कोणी या पदामध्ये सांगतात. म्हणून तरुण जाण्याकरता एकमेव पर्याय काय राहिला आता आपल्याकडं? फक्त सद्गुरू. म्हणून अशा सद्गुरूच्या सानिध्यात तुम्ही राहा. कधी ते आपल्याला इंद्रचंद्र देव बनवून टाकतील आणि कधी इंद्रचंद्रासारखी आपल्याला उपमा प्राप्त होईल. इंद्रचंद्र देव जरी झाले तरीही महाराज सद्गुरूशिवाय त्यांनाही पर्याय नाही. ते सुद्धा सद्गुरूचं वर्णन करतात. इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करुणी संशयाची श्रेणी छेदितीना. सद्गुरूंची मूर्ती कशी आहे? उघडे प्रब्रह्म सद्गुरूची मूर्ती, पूर्वती आरती शिष्याची या. पण लोकांना हे कळत नाही, वंचना करीती. लोक चांगल्याच नाव ठेवतात. हो, काय रोग आहे काय सांगता येत नाही. वंचना करती जनदुष्ट नष्ट, पण मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिता ती. म्हणून माऊली म्हणतात, ज्ञानोबारा एकच प्रार्थना करतात शेवटच्या चरणामध्ये, मी गुरुचा दास आहे. ज्ञानदेव माने गुरुचा विदास, ज्ञानदेव माने गुरुचा विदास, ज्ञानदेव माने गुरुचा विदास, ज्ञानदेव माने गुरुचा विदास, ज्ञानदेव माने गुरुचा देव ब्रह्मादि करोरी, इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करोरी, इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करोरी, इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करोरी.
ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास, नेने साधनास आन कोणी किंवा आन काही. माऊली म्हणतात मी खरंच गुरुचा दास आहे. दास बनून राहिलं पाहिजे. पण या घोर कलीच्या काळामध्ये कोणाला दास्यत्व करा वाटत नाही, कोणाला सेवक बना वाटत नाही. प्रत्येकाची ओढ आहे की मी फक्त मालक बनाव. बस नका का अक्कल नसेल पण मी फक्त मालक बनाव. पण काय महाराज मोठ्या माणसाचं मोठेपण असतं. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, साधकांचा माय बाप दरुशने हरे ताप, सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबा माझा. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती आहे, ज्ञानियांचे राजे आहेत, साधकांचे माय बाप आहेत, पण तरी सुद्धा म्हणतात मी गुरुचा दास आहे. मोठी माणसं हेच मोठे असतात बरं. ते लहानपणा आपल्याकडे घेत असतात. मी परत वाक्य सांगतो की मोठ्या माणसाचं अंतकरण हे मोठं असतं, म्हणून तर त्यांना महात्मा म्हणतात. महात्मा नसतो माम पार्थ दैवी प्रकृती माश्रिता. दैवी प्रकृतीनं पूर्ण त्यांचं अंतकरण बांधलेलं असतं. अशा महात्म्यांचं माऊली म्हणतात मी खरंच गुरुचा दास आहे. आपल्याकडे मोठीपणा घेत नाहीत. 9033 ओव्या ज्ञानोबा सांगितल्या, पण अशी एक ओवी मला दाखवा की स्वतःच मोठेपण सांगितलंय. सांगितलंय असं कोणत्या ओवीत? कोणत्याच ओवीत नाही. पूर्ण ज्ञानेश्वरी एक वेळेस तुम्ही पहा. पण काय लोक आहे आजकाल, दुसऱ्याच्या स्क्रीनशॉटचं, दुसऱ्याच्या स्टेटसचं स्क्रीनशॉट मारतात आणि स्वतःचं नाव त्याला खालून लावतात. ते तर वाक्य आपलं नसतंच म्हणा, आणि ते वाक्याचा अर्थही आपल्याला काही कळत नाही, तरी बी स्वतःचं नाव खालून टाकतो. पण ज्ञानोबा किती मोठे आहेत, तरी सुद्धा म्हणतात की मी गुरुचा दास आहे. जाता आता एकच सांगतो, पूर्ण अभंगाचं तर काही चिंतन आपल्याच्यानं झालं नाही. मुख्य स्टेशनवर मी गाडी थांबवली, चालते स्टेशन तेवढे घेत राहिलो. जाता आता एकच सांगतो, ज्यांनी कोणी या सप्ताहाला भरभरून सपोर्ट केलेला आहे, अंतःकरणपूर्वक सेवा करत आहेत, आवर्जून सांगतो दज्ञेश्वर भगवान त्यांच्याकडे पाहत आहेत. प्रत्येकाकडे पाहत असतात. कोण सेवा करते? जे अन्नदानाची सेवा करत असतील, जे ज्ञानदानाची सेवा करत असतील, माऊली म्हणतात नामदेवरायचे एक अभंगच प्रसिद्ध आहे हो त्याकरता. काय दान केल्यानंतर काय फलश्रुती प्राप्त होते ऐका. जे अन्नदान करणारी मंडळी आहे त्यांच्याकरता एक वेळेस टाळी वाजवा. सोपं नाही. आजकाल लोकांची देण्याची कुवत राहिली नाही, पण अन्नदान करणारी मंडळी साधारण नाही. माऊली म्हणतात अन्नदाने दृढ आयुष्य. नामदेवराय उदक दाणे सदा सुखी, मंदिर दाने भुवन पालखी, सुपरिमळू उपचारा. जो अन्नदान करतो या जन्मामध्ये त्याचं आयुष्य हे दृढ बनत असतं. कितीही काही झालं तरी तो मरत नाही.
म्हणून अन्नदान केलं पाहिजे. उदकदाने सदा सुखी. जे माणसं उदकदान करतात, उदक म्हणजे कॅलेंडर झोपले काय? उदकदाने सदा सुखी. काही काही माणसं पाहिलं तरी नुसतं प्रसन्न वाटतं त्यांच्या चेहऱ्याकडं. कधीही पहा 12 वाजलेले दिसत नाहीत. काही काही ना सकाळी 7ला पहा 12. अरे रे बाबा, रामबाऱ्यात दिसून नाही वाटते. काही काही माणसं कधी पहा प्रफुल्लित दिसतात. समजून चालायचं, यानं उदक दान केलेलं आहे, यांनी पाणी दान केलेलं आहे. उदक दाने सदा सुखी. जे जे काही हातभार लावत असतील त्या सर्वांच्या चरणी या व्यासपीठाच्या वतीने मी नतमस्तक होतो. सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करतो. माझे गुरुवर्य परमपूज्य स्मरणीय मोठे बाबा राऊत बाबांच्या चरणी सेवा समर्पित करतो. जाता जाता एकच सांगतो, साळंकी मंजुळ बोलत अशी वाणी, शिकविता धणी वेगळाची. हे बाबांनीच पाठवलेलं आहे. नाही तर आमचे काय रिकामे पोती होते, बाबांनी भरून पाठवले. आणि त्याच्यामध्येच माझे पहिल्या वर्षाचे पाठ गुरुकृपा आशीर्वादानं बाबांकडे झालेली आहे. टाळी वाजवा. बोलावं कसं, लिहावं कसं, हे कोण शिकवलंय? गुरुवर्य महाराजांनी शिकवलेलं आहे. म्हणून त्यांच्याही ऋणातून आम्ही उत्तीर्ण होऊ शकत नाही. जाता आता एक उभी आवर्जून मी सांगतो, हे सारस्वताची गोड तुम्हीच लाविले जी झाड, आता अवधान अमृतिवाड शिंपोनी की जे. सर्वांनी एकदा प्रेमपूर्वक भजन करा, हातवर करा. आता शिफ्टिंग वाले सावध राहा. मी जाऊन येतो थोडं बाहेर. जाऊन येऊ का? हातवर केले का? वा. ज्ञानोबा माऊली तुकाराम, 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 राम राम राम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, राम राम राम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली जय 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 जय